RO R. ह्याचं नाव काय बाळांनो? ह्या RO R चं नाव काय सांगा मला? इथर. काय नाव आहे? आता एस्टर वेगळं आणि इथर वेगळं. तर पहिल्यांदा तुम्हाला या RO R चं पहिल्यांदा बेसिक नाव कुठल्या फॉर्मॅट मध्ये देतात ना हे कळलं पाहिजे. आता पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की RO R हा कसा तयार होतो बघा. उदाहरणार्थ दिस वन इज युअर अल्कोहोल. अल्कोहोल आहे का तुमचा? बरोबर आहे का? अल्कोहोल आहे का? येस ऑर नो बाळांनो? अरे अल्कोहोल आहे ना? हा. मग ह्या अल्कोहोल मधला मी फक्त एच कशाने रिप्लेस केला पोरांनो? आर न. काय झाला माझा? इथर. काय तयार झाला? इथर. बरोबर आहे का? आता बाळांनो याचं नाव कसं करायचं बघा सांगतो तुम्हाला. हो का? हे दोन्ही ग्रुप आहेत. दोन्ही ग्रुपला आपण काय म्हणतो? डाय. दोन आर आहेत म्हणून त्याला काय म्हणतो? डाय. आता आर ला आपण काय नाव दिलं होतं तुम्ही सांगा? अल्काईल. काय नाव दिलं होतं? AR ला अराईल. एरोमॅटिक आलं की अराईल म्हणजे बेन्झिन रिंग आली. ओके, त्याचा पाठ पुढे घेणार आहे मी. डोंट वरी. ओके, लेक्चर सगळे रेकॉर्ड होत आहेत आणि 1 बाय 1 हळूहळू सगळे अपलोड होतील. ह्याच्या आधीचे मी बेसिक फंक्शनल ग्रुपचे अपलोड केले. होप सो तुम्ही त्या नोट्स लिहिल्या असतील. नसतील लिहिले तर लिहा. उगाच माझ्या रागाला बळी पडू नका. आणि मुळात तुमचं वय हे इतकं घाणेरडं आहे की आम्हाला करून घ्यावं लागते लहान पोरासारखं. तुम्हाला हे कळणार की अरे मी मेहनत घेतली पाहिजे माझ्या स्वतःसाठी. जे काही टॉपचे रिझल्ट येतात ना ते काही शिक्षकांमुळे आणि अकॅडमीमुळे येत नाही. ते त्यांच्या मेहनतीमुळे येतात. 10% पार्टिसिपेट आम्ही असतो फक्त. लक्षात घ्या, सगळं कष्ट तुमचं असतं. आम्ही फक्त मेहनत करायला लावतो. तुम्ही जर करायलाच तयार नसाल मेहनत तर काय कुठून तुम्हाला आम्ही हे सगळं करून देणार? येतं का लक्षात मी काय सांगतोय ते? नीट समजून घ्या. आता डाय अल्काईल. डाय अल्काईल फंक्शनल ग्रुप काय रे? इथर. काय फंक्शनल ग्रुप? इथर. कळलं का? डाय अल्काईल कसं तयार झालं नाव? अरे डाय अल्काईल कसं तयार झालं कळलं का? का नाही कळलं? अरे कळलं का नाही कळलं? थोबाडे दिलेत का परमेश्वरानं झेंडू बाबांनो? अरे कळलं का? नाव का दिले? पाठ केले का नाव हे? नाही. आता 2 आर ग्रुप आहेत. कदाचित हे असं पण झालं. आता ह्याचं हे झालं कॉमन नेम. बरोबर का? आयुबॅग नेम कसं होऊ शकतं? ह्याला अल्क. पहिल्या आर ला काय म्हणा? अल्क. हा ऑक्सिजन आहे का नाहीये? आहे का नाहीये? आहे. मग अल्क आणि ऑक्सिजनचा ऑक्सी फक्त लिहा. काय तयार झालं हे सांगा? काय तयार झालं? अल्कॉक्सी. अल्कॉक्सी. आणि पुढचा आर म्हणजे तुमचा पूर्ण काय येतो? अल्केन आहे. काय येतो? अल्केन. आता मला सांगा ह्याच्यात लय मोठे काय अगदी तंत्रमंत्र बोलायचं होतं का? रॉकेट सायन्स होतं का कुठल्या ह्याच्यात? कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये. बघा तुम्ही नीट. काय आहे? अल्कॉक्सी अल्केन. झालं का? आता दुसरं काय असू शकतं? दुसरं काय असू शकतं याच्यामध्ये? बघा नीट. ROR डॅश. ROR डॅश. आता ROR डॅश मध्ये कॉमन नेम कसं होईल सांगा मला आता. आता R डॅश आहे हा. डाय अल्काईल म्हणता येणार नाही. येईल का? नाही. मग R डॅश. पहिला R आहे समजा त्याला अल्काईल म्हणलं. बरोबर आहे का? आता दुसरा R डॅश आहे तो सुद्धा काय असणार? अल्काईलच आहे. काय असणार आहे? अल्काईल. आणि दुसरा पुढे फंक्शनल ग्रुप कुठला आहे त्याचा? इथर. म्हणजे काय झालं बाळांनो हे? अल्काईल इथर. काय झालं हे? अल्काईल इथर. समजा इथं मिथाईल असेल इथं इथाईल असेल तर यम आधी येतो का ई आधी येतो अल्फाबेटिकली? शांत बसू नका. मी परत परत सांगतोय. ऐकल्यानंतर मी जे सांगतोय त्याच्यावरच क्वेश्चनिंग होतं रे. बोला लवकर. इकडे मिथाईल आला आणि इकडे इथाईल आला. अल्फाबेटिकली यम आधी येईल का ई आधी येईल? ई. म्हणजे इथाईल मिथाईल इथं. कळलं का? 2 आर ग्रुप सेम असतील. 2 आर ग्रुप सेम असतील तर ते काय झालं? डाय मिथाईल, डाय इथाईल, डाय प्रोपाईल. कळलं का? अरे आले का लक्षात? किती जणांच्या लक्षात आले? हात वर करा. येस. म्हणजे 2 आर ग्रुप सेम असतील तर हे कुठलं इथर झालं बाळांनो? सिमेट्रिकल इथर. कुठलं इथर झालं? आता हे कुठलं इथर झालं रे? हे अनसिमेट्रिकल इथर. कळलं का सगळ्यांना आता? येस ऑर नो? ओके. आता ह्याचा आयुबॅग नेम कसं बनेल? ह्याचा आयुबॅग नेम कसं बनेल? सेम. अल्कॉक्सी. अल्कॉक्सी तर सेमच येणार पहिला आरो. आणि इकडचा आर डॅश काय आहे? अल्केन. काय हा? अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. कळलं का? अल्कॉक्सी अल्केन. इथपर्यंत सगळ्यांचं डोकं चालतंय ना काय काय नाही ते? का नाही कळत इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? आता छोटे छोटे व्हिडिओ बनवते आपण 5-6 मिनिटाचे. का तर तुम्हाला पटकन रिवाइज होईल. पटकन बघाल. पटकन वहीत नोट्स पण त्या बनवू शकता तुम्ही. चला आता हे पटकन राईट हे लिहून घ्या म्हणजे आपण पुढच्या याचे एक्झाम्पल लगेच बघू. ओके. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट बघू.